तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन खताची बुकिंग तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करू शकतात, तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत समजून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप येईल. तर त्या ॲपला आपल्याला आता इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्ही फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल सर्च केल्यानंतर जो ॲप आहे तर तो ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. बघा, हा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचा हा जो ॲप आहे तो आहे. तर या ॲपला इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲपला ओपन करा. आता बघा, ॲप हा ओपन झालेला आहे. ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला हा जो ॲप आहे तर तो ॲपसाठी रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन डिटेल्स आता भरावे लागेल. यासाठी तुम्ही आधार कार्ड नंबरही वापरू शकता आणि तुमचा फार्मर आय डी वापरू शकता. त्याच्या पहिले तुम्ही तुमचं आपलं राज्य जे तर महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करून घ्यायचं शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथं आधार नंबर किंवा फार्मर आय डी टाकून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आता माझ्याकडे फार्मर आय डी, तर मी इथं फार्मर आय डीच्या पर्यायावर क्लिक करतो. त्यानंतर फार्मर आय डीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर आय डी तुमची इथं टाका. फार्मर आय डी टाकल्यानंतर सेंड OTP हा पर्याय दिसत असेल तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय आयडेंटिटी या पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफाय आयडेंटिटी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो ॲप आहे तर तो ॲप आता लॉग इन झालेला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने ॲप हा लॉग इन झालेला आहे. तुमची सगळी डिटेल्स जी फार्मर आय डीची डिटेल्स असेल तर ती फार्मर आय डीची डिटेल्स इथं आलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी फार्मर आय डी असेल तर फार्मर आय डीनेच लॉग इन करा. जास्त डिटेल्स तुम्हाला भरावी लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला आपली क्रॉप सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्ही आता खरीपमध्ये कोणतं पीक घेताय जर त्यासाठी तुम्हाला खते लागणार आहेत. त्यामुळे इथं आपल्याला आपली आता क्रॉप सिलेक्ट करून घ्यायची. इथं सिलेक्ट क्रॉप हा पर्याय दिसतोय तर याच्यावर क्लिक करा. सिलेक्ट क्रॉप या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर या ज्या क्रॉप आहेत तर त्या क्रॉप येथील वरती तुमचा सर्वे नंबर असणार आहे. इथं ॲन्युअल व्हेजिटेबल आहेत, त्यानंतर अनेक जे पर्याय आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर फायबर्स क्रॉप आहेत, त्यानंतर तुम्हाला ऑइल सीड्स दिसत असतील तर इथं ऑइल सीड्स क्लिक केल्यानंतर इथं मी एक्झाम्पल तुम्हाला इथं सोयाबीनसाठी मी क्लिक करून देतो. सोयाबीन क्लिक केल्यानंतर आता कन्फर्म क्रॉप टू ग्रो या पर्यायावर क्लिक करतो. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर ज्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत तर त्या बाबी येतील ज्यात आपल्याला आपलं लँड सिलेक्ट करून घ्यायची. इथं बघा, माझा सर्वे नंबर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा सर्वे नंबर हा व्हेरीफाय करण्यात सांगेल. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेली क्रॉप येईल. त्यानंतर अप्लाय फॉर फर्टिलायझर्स हा बटन दिसत असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर फर्टिलायझर या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघा क्षेत्राच्या अकॉर्डिंग किती बॅग्स तुम्हाला कोणकोणत्या खतांच्या लागणार आहेत तर ते ॲटोमॅटिकली येईल. इथं युरिया एक बॅग आहे, त्यानंतर NPKS एक बॅग आहे, DAP एक बॅग आहे, SSP 2 बॅग आहेत, त्यानंतर MOP एक बॅग आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर येस प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. येस प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या बॅगा आहेत तर त्या बॅगा जरी याच्यापैकी तुम्हाला कोणत्या बॅगा कमी करायच्या असतील तर तुम्ही मायनस बटनवर क्लिक करून कमी करू शकतात किंवा डिलीटही करू शकतात. इथं डिलीटसुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर NPKS जरी खत नको हवं असेल तर तुम्ही डिलीट करू शकतात किंवा कमी बॅगा करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही या खतांमध्ये चेंजेस किंवा कमी जास्त करू शकता शेतकरी मित्रांनो. त्यानंतर टोटल 5 बॅग आपल्या आहेत. तर नेक्स्ट बटन या पर्यायावर क्लिक करण्याच्या पहिले तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा, इथं NPKS आहे तर इम्पोर्टेड 1919 त्याच्यामध्ये नंबर आहेत. तर हे तुम्हाला माहिती आहे, आपण रेग्युलर जे खतं वापरत येतोय तर तेच आहे, दुसरं काही याच्यामध्ये वेगळं टाकण्यात आलं नाही. तर इथं तुम्हाला जी कॅटेगरी हवी असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकतात. इम्पोर्टेड 1919 NPKS मध्ये, त्यानंतर DAP मध्ये कोणती तुम्हाला घ्यायची तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर SSP मध्ये तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे तर ते सिलेक्ट करू शकतात. तसेच MOP मध्येही तुम्ही सिलेक्ट करू शकतात. असे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे तर बघ शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही क्वांटिटी वगैरे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता बघा, तुम्हाला इथं नो डाटा फाउंड म्हणतंय, म्हणजे जे रिटेलर्स आहेत तर ते रिटेलर्स इथं तुम्हाला दिसत नाही, रिटेलर लिस्ट दिसत नाही किंवा फर्टिलायझर जे दुकान आहेत तर त्यांचं नावं तुम्हाला दिसत नाही. तर काय याचं महत्त्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते सध्या काही भागात किंवा काही गावांमध्ये चालू आहे. फक्त एक एक्सपेरिमेंट लेवलला चालू आहे. जोपर्यंत हे पूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येत नाही तोपर्यंत इथं लिस्ट दिसणार नाही. तुमचं गावाचं नाव जरी इथं असेल तर तुम्ही करू शकतात. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसात सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे ॲप आहे, तर हे जे ॲप आहे तर ते ॲप लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला तेव्हा नक्कीच तुम्ही इथं एखाद्या रिटेलरचं दुकानाचं नाव सिलेक्ट करून आणि नेक्स्ट पर्यायावर बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं खत त्या दुकानामधून 3 दिवसाच्या आत घेऊ शकतात. इथं पेमेंटचा सुद्धा पर्याय तुम्हाला असणार आहे. तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळात आता तुम्हाला ऑनलाईन खत एक घरी बसूनच बुक करावा लागेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र.